रामकृष्ण हरी. अंधारातून प्रकाशाकडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिसेस पाटील तुमचे हार्दिक स्वागत करत आहे. यूट्यूब फॅमिली, आपले ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करणारे व्हिडिओज असतात. आपले व्हिडिओज समोर येण्यासाठी एक लाईक जरूर करा, जेणेकरून आपला व्हिडिओ समोर जाईल आणि सर्वांना ज्ञान समजेल, सर्वांना चांगला मार्ग मिळेल, चांगले विचार ऐकायला मिळतील. त्यासाठी एक लाईक जरूर करा. लाईकला पैसे नाही लागत तरी लाईक जरूर करा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि जी बाजूला बेल आयकॉन दिलेला आहे ती प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओ लवकरच पाहायला मिळतील. चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आपल्या स्वभावामध्ये प्रेम, नम्रता असेल तरच आपल्या आयुष्याला चांगली कलाटणी मिळते, आपला आदर सत्कार होतो. आपल्याला कुठेही जाल तर आपल्याला आपण सर्वांना हवेसे वाटू लागतो. त्यासाठी आपल्या स्वभावामध्ये प्रेम, नम्रता असणं गरजेचं आहे. आपल्या बोलण्यामध्ये मिठास असणं गरजेचं आहे, तरच आपण सर्वांना हवेसे वाटू लागू. बघा, संत जनाबाईंनी, एवढ्या लहानशा जनाबाई होत्या आणि त्यांना पंढरीच्या दिंडी चाललेली होती त्यांच्या घरापासून. त्या लगेच वडिलांना म्हणाले की मला पण दिंडीमध्ये जायचं आहे. वडील त्यांना एकदम लहानशा होते, ते 7 वर्षाचे. त्यांना दिंडीमधून पंढरपूरला वडील घेऊन गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांना या पंढरपूरच्या विठ्ठलाला बघून त्यांचा पाय तिथून निघेना. त्या म्हटले की मला इथं माझ्या विठ्ठलाजवळच राहायचं आहे, मला नाही यायचं तुमच्यासोबत. त्या आपल्या वडिलासोबत स्वतःच्या गावी जात नाहीत आणि ह्या संत जनाबाई तिथेच राहतात. नामदेव महाराज विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात आणि तिथे त्यांचं कीर्तन चालू असतं, भजन चालू असतं. त्यावेळेस जनाबाईंचे वडील म्हणाले की माझ्या मुलीला खूप देवभक्तीची, या विठ्ठलाची आवड आहे आणि माझ्या मुलगीला मी तुमच्याकडे सोपवत आहे. तुमची जबाबदारी आहे तिला सांभाळणं आणि तुम्ही भक्ती करता, तिच्यावर पण लक्ष ठेवा, तिला पण तुमच्यासोबत घ्या, घरी घेऊन जा. तेव्हा संत नामदेव महाराज जनाबाईंना घरी घेऊन जातात. त्यांना एवढी विठ्ठल भक्तीची आवड असते की त्या पहाटे 3 वाजता उठतात, आंघोळ करतात आणि विठ्ठलाच्या दर्शनाला चाललेल्या असतात. तेव्हा नामदेव महाराजांच्या आई म्हणाल्या, अगं जना, कुठे चाललीस तू? तेव्हा जनाबाई म्हणाल्या की मी चालले विठ्ठलाच्या दर्शनाला. अगं, दळण दळायचं आहे, माणसं घरामध्ये किती आहेत, एवढ्या सकाळी तू दर्शनाला गेलीस तर दळण कोण दळणार? पुन्हा त्या दळण दळतात. दळण दळल्यानंतर पुन्हा म्हणतात आता मी विठ्ठलाच्या दर्शनाला जाते. त्या म्हणतात अगं, स्वयंपाक करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये लवकर जेवण लागतं, तू स्वयंपाक कर. तेव्हा त्या पुन्हा स्वयंपाक करतात, पुन्हा विठ्ठलाच्या दर्शनाला जायला निघतात. पुन्हा नामदेव महाराजांच्या आई म्हणतात अगं, तू चालले, स्वयंपाक झाला, तू चालले दर्शनाला, पण तू कपडे धुवायचे अजून बाकी आहेत, भांडी घासायची बाकी आहेत. पुन्हा त्या कपडे धुवून चाललेले असतात. पुन्हा त्यांच्या आई म्हणतात अगं, तू कुठं चालले? संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे. असं प्रत्येक काम ते जनाबाई एवढीशी लहानशा होत्या, त्यांच्या अंगावरती जबाबदारी टाकलेली होती नामदेव महाराजांच्या आईनी आणि त्यांना त्याच्यातून वेळ मिळत नव्हता विठ्ठलाच्या दर्शनाला जायला. विठ्ठल देवाची भक्ती ज्याच्या मनात असते, जे हृदयातून भक्ती करत असतं, त्याच्यासाठी स्वतः परमपिता परमेश्वर त्याला भेटायला येतो. जनाबाईंना वाटत होतं की आपल्याला विठ्ठलाचं दर्शन व्हावं, परंतु त्या जाऊ शकत नव्हत्या. त्यांना केस विंचरायलाही वेळ नव्हता. लहानशा जनाबाई, त्यांच्या डोक्यामध्ये उवा झाल्या. देवाला वाटलं की आता हिच्या डोक्यातील उवा कोण काढणार? तिला आई नाही, वडील नाही, ना कोणी नाही. नामदेव महाराजांची आई तर फक्त हिच्याकडून कामे करून घेते. तिच्या डोक्यातील उवा काढण्यासाठी हा पंढरपूरचा विठ्ठल विठाई झाला. बघा, रुक्मिणीची एक साडी अंगावर घातली आणि देव सरळ नामदेव महाराजांच्या घरी गेले. नामदेव महाराजांच्या घरी जाऊन या छोट्याशा जनाबाईला त्यांनी गरम पाणी करून आंघोळ घातली आणि एक आपल्या चमत्काराने जादूची फणी तयार केली आणि त्या फणीने त्यांचे डोके विंचरून त्यांच्या डोक्यातल्या उवा काढल्या. बघा, हा परमपिता परमेश्वर किती दयाळू कृपाळू आहे. जनाबाईंना कामाचा एवढा त्यांच्यावरती बोजा लादलेला होता, त्यांना काम होत नव्हतं, तर हा परमपिता परमेश्वर जनाबाईंना दळण दळायला मदत करायचा.
प्रत्येक कामात मदत करायचं. त्या जेव्हा गोवऱ्या लावायच्या तेव्हा गोवऱ्या पण बनवायला मदत करायचा देव. त्या जेव्हा शेतामध्ये जाऊन लाकडं घेऊन यायच्या तेव्हा पण देव मदत करायचा. प्रत्येक कामात देवाने मदत केली जनाबाईंना. जेव्हा त्या घरामध्ये साफसफाई करायच्या तेव्हा देव जनाबाईंच्या हातातून झाडू घेऊन घरामध्ये झाडू मारायचा. बघा, हा परमपिता परमेश्वर प्रत्येकाला जाणून असतो. प्रत्येकाची भक्ती जर अफाट भक्ती असेल तर देव आपल्याला मदत करतो. त्यासाठी आपली तेवढी भक्ती असली पाहिजे. संत जनाबाईंचा भाव खूप मोठा होता. एवढं त्या मनापासून भक्ती करत होत्या तर परमपिता परमेश्वराला विठाई बनवून त्यांची मदत करावी लागली. अशी भक्ती असली पाहिजे. बघा, साधू संत जनाबाईंनी किती सहन केलं हो. त्यांना दर्शनाला जायला त्यांच्याकडे अर्धा ताससुद्धा वेळ दिला नाही तरीसुद्धा परमपिता परमेश्वर त्यांना दर्शन देण्यासाठी स्वतः घरामध्ये आला. किती सहन करायचं या संतांनी, तेव्हा त्यांना देव भेटला. आपण म्हणतो की हां, मी हरिपाठ वाचते, अभंग वाचते, ज्ञानेश्वरी वाचते, हे वाचते, ते वाचते, भगवद्गीता वाचते, मला देव भेटला पाहिजे. असा देव नाही भेटणार. तुम्हाला जर देव भेटायचा असेल सद्गुरूला शरण येणं गरजेचं आहे, ब्रह्मज्ञान घेणं गरजेचं आहे. कोणत्याही दिशेने भक्ती करा, कोणत्याही देवाची भक्ती करा, परंतु ती जाणून भक्ती करा, मानून भक्ती करा. एकाला जाणं एक व्हा. एकाला जाणं फक्त एक कोण आहे? तो निरंकार परमपिता परमेश्वर, तोच एक आहे. त्याची भक्ती करा, त्याला जाणून भक्ती करा तुम्ही. हा कणाकणामध्ये बसलेला आहे, हा जनाजनामध्ये आहे, पानापानात आहे, पानाफुलात आहे, मनामनामध्ये. आपल्या अंतरंगात जो परमपिता परमेश्वर, जो आपला आत्मा आहे, तो पण या निरंकार परमपिता परमेश्वराचाच एक अंश आहे. आपल्या आतमध्ये जो आहे तो पण हा परमपिता परमेश्वरच आहे. याला जाणा तुम्ही. तो आतमध्ये आहे तोपर्यंत हे शरीर आपलं नाशवंत आहे, हे काहीही कामाचं नाही. जसं आपण एका भाड्याच्या घरात राहतो आणि ते घर एक दिवस आपल्याला खाली करावं लागतं, तसं हे आपलं शरीर आहे. कितीही सुंदर रूपवान शरीर असो, एक ना एक दिवस हे नाश होणार आहे. हा आत्मा अमर आहे. हा आत्मा अमर आहे. हा परमपिता परमेश्वराचा अंश असल्यामुळे हा जाऊन परमपिता परमेश्वराला मिळतो. आणि हे शरीर इथंच पडलं जातं. एक दिवस त्याला मातीमध्ये गाडतात. गाडणारे ते आपलेच असतात, परके कुणी नसतात. किंवा त्याची राख बनवतात ते पण आपलेच असतात. देव कधीच देव जो असतो तो परमपिता परमेश्वराचा आत्मा असतो, त्याचाच अंश असतो. आत्मा आहे तो देवाचाच अंश आहे. तो जाऊन देवाला मिळतो. त्यासाठी देवाला मिळण्यासाठी आत्म्याचं आणि देवाचं एकत्रीकरण आणण्यासाठी आपल्याला सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे, त्याला जाणणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला ब्रह्मज्ञान घ्यावं लागेल, संतांच्या संगतीत बसावं लागेल. दासी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे एकच का सांगत आहे की तुमची कान उघडणी झाली पाहिजे. तुम्हाला सतत दासीच्या बोलण्यातून तुम्हाला स्वतःला पण वाटलं पाहिजे की ही दासी एवढ्या सांगतात म्हणजे खरंच आपण कुठंतरी चुकतोय, असा तुमच्या मनामध्ये भाव निर्माण झाला पाहिजे. जे अज्ञानी आहेत त्यांच्यासाठी सांगत आहे दासी, ज्ञानी आहेत त्यांच्यासाठी नाही सांगत आहे. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी दासी व्हिडिओ बनवत आहे. तरी तुम्ही चांगल्या मार्गाने वाटचाल करा, ज्ञानाच्या दिशेने पाऊल टाका आणि या आत्म्याचा आणि परमात्म्याची सांगड करा. आत्म्याला मोक्षप्राप्तीकडे नेण्याचा मार्गाला लावा, मोक्षप्राप्ती मिळवून द्या. दासीला जेवढं माहीत आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे चांगलं वाटतं ते घ्या, जे चुकीचं आहे दासीला उदारांतकरणाने माफ करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी.